तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर हाडांचा जो टोकाचा भाग आहे तो कार्टिलेज म्हणजे एक प्रकारे मऊ दोन्ही हाडं एकमेकावरती घासू नये किंवा त्याच्यामध्ये लवचिकता राहावी तर त्याचे कार्टिलेज हा भाग हाडांच्या टोकाला असतो. त्याचबरोबर दोन्ही टोकाला त्याचबरोबर जे काही स्पॉन्जी जे असतात म्हणजे बोन मॅरो म्हणतात त्याला. तो बोन मॅरो जो असतो तो हाडांमध्ये असतो की ज्याच्यामध्ये आपल्या लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी त्याचबरोबर प्लेटलेट्स या ठिकाणी तयार होत असतात. त्याचबरोबर दुसरा एक पार्ट त्याच्यामध्ये बोन मॅरो मधला येलो बोन मॅरो रेड बोन मॅरो आणि येलो बोन मॅरो. तर ह्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही ठराविक हाडांच्या मध्ये फॅट स्टोअर होतात म्हणजे आणि जो काही मजबूती देण्याचं काम आहे तो आतमधला जो पार्ट आहे तर तो मजबूती देण्याचा पार्ट आतमध्ये स्पॉन्जी टाईप असतो जेणेकरून वरून जरी तुम्हाला हाड त्या ठिकाणी मजबूत वाटत कठीण वाटत असलं तरी आतमध्ये त्याच्यामध्ये स्पॉन्जी सारखा भाग असतो स्पंज सारखा भाग असतो आणि त्याच्यामुळे काय होत असतं एक जाळीदार भाग असतो त्याच्यामुळे हाडांना मजबूत येण्याचं काम होत असतं. तर असं हे हाडांचं स्ट्रक्चर आहे. तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की हाडांचं महत्व म्हणजे हाडांचं आरोग्य किती महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर मेन जी हाडं आहेत ती आपली काय करत असतात आपल्या शरीराला आकार देण्याचं काम करत असतात. आपल्या शरीराला जर जसं एखादी इमारत असते इमारतीला आतून जर समजा मजबूती येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये स्टील टाकत असतो जेव्हा स्टील टाकतो तेव्हा त्याला मजबूत तसंच आपल्या शरीर जे आहे तर हाडं जर समजा मजबूत असतील तर बॉडी ही त्याला चांगला शेप येणार आहे त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट चांगला होणार. त्याचबरोबर हाडांचं आरोग्य का महत्वाचं आहे आपल्या दृष्टीनं तर आपल्या शरीरामध्ये जे काही महत्वाचे ऑर्गन्स आहेत कुठले ऑर्गन्स महत्वाचे तर मेंदू असेल किंवा हृदय असेल किंवा फुफ्फुस असेल किंवा आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आपला जो आहे तो म्हणजे मणक्यामध्ये जे काही मज्जारज्जू असतो तर तिथून सर्व जे काही नर्व्स आहेत ते सर्व आपल्या शरीरामध्ये पास होत असतात. तर त्याचं प्रोटेक्शन करायचं काम हे ऍक्च्युली आपले हाडांचं जे काही जे आहे मग फुफ्फुसाच्या बरगडे असतील किंवा मेंदूची कवटी असतात म्हणजे हे प्रोटेक्ट करायचं काम हाडांच्या मार्फत होत असतं. त्यामुळं हाडांचं आरोग्य खूप महत्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजे हाडांच्या मध्ये कॅल्शियम स्टोअर होतं. फक्त कॅल्शियम हे फक्त हाडांच्या मजबूतीसाठीच आवश्यक आहे का तर नाहीये. आपण पुढे पाहणार आहोत की कॅल्शियम फक्त हाडांच्या मजबूतीसाठी नाही तर सगळ्यात महत्वाचं पार्ट म्हणजे मसल्स कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन त्याचबरोबर हार्ट पंपिंग आपण बघतो की आपलं हार्ट मसल कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होत असतं तेव्हा तर त्या ठिकाणी ब्लड हे सर्क्युलेशन होत असतं. तर त्याच्यामध्ये रोल कॅल्शियमचा आहे खूप सारा रोल कॅल्शियम मिनरल वगैरे त्यांचा. त्याचबरोबर आपल्या शरीराला मजबूती देण्याचं काम किंवा स्टॅबिलिटी देण्याचं काम हे हाडं करत असतात. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाडांच्या मध्ये जे काही रक्तपेशी म्हणजे लाल रक्तपेशी असतील की त्याचबरोबर पांढऱ्या रक्तपेशी असतील किंवा प्लेटलेट्स असतील ह्याचं प्रोडक्शन म्हणजे एक प्रकारे कारखाना म्हटलं तरी चालेल तो बोन मध्ये त्या ठिकाणी तयार होत असतात सर्वजण. तर हे त्यामुळं या सर्व गोष्टीमुळं हाडांचं आरोग्य आपल्या शरीराच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आता फक्त हाडांचं आरोग्यच खूप महत्वाचं आहे का आपल्यासाठी तर नाहीये. तर आपल्याला सांध्यांचं आरोग्य खूप महत्वाचं आहे. हाडं आहेत परंतु सांधे जर व्यवस्थित नसतील त्यांचं जर कार्य व्यवस्थित चालणार नाही. आता आपण सकाळी व्यायाम केला तर सांध्यामध्ये थोडी जरी वेदना होत असेल तर आपण त्या ठिकाणी एक एक्सरसाइज करू शकतो. तर त्यामुळं आपलं शरीर चालणं उठणं बसणं समजा सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या जॉईंट्स व्यवस्थित आहेत त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपण सर्व करू शकतो. त्यामुळे जॉईंटचं मोबिलिटी म्हणजे स्मूथली जर आपल्याला कुठले काम करायचं असेल तर जॉईंटचं हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर दिवसभर आपल्याला ऍक्टिव्ह असेल एनर्जेटिक राहायचं असेल तरी आपल्या जॉईंटचं महत्व खूप महत्वाचं आहे. आता बरेचशे लोकांना बघा सकाळी उठल्यानंतर त्या ठिकाणी एका ठिकाणी जर बसले तर त्या ठिकाणी लवकर उठून म्हणजे आखडलेपणा होत असतो म्हणजे स्टिफनेस येत असतो आपल्या शरीरामध्ये म्हणजे बराच वेळ एका ठिकाणी बसल्यानंतर उठूशी वाटत नाही किंवा ज्यावेळेस दोन्ही हाडामध्ये जे काही घर्षण होत असतं तर त्याचं घर्षण कमी करण्याचं काम हे जॉईंटचं जर समजा फंक्शनिंग व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी जॉईंटचं फंक्शनिंग व्यवस्थित असेल तर जॉईंट हे म्हणजे सांध्यांचं आरोग्य बी आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. तर आता आपण जर समजा आपल्या शरीरामध्ये जर आपले जे काही हाडं आहेत तर ती जर समजा कमजोर असतील तर त्याची काय लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसतात तर वारंवार जर समजा तुमच्या होत असते तर असे बरेचसे जे काही सिमटम्स आहेत किंवा
त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की आपले शरीरातले जे काही हाडं आहे तर ती वीक झालेली आहेत. तर आता आपण या ठिकाणी आता हे जे काही आत्ताच्या ज्या लाईफस्टाईल आहे तर त्याच्यामुळं जॉईंट आणि बोन हेल्थचं प्रॉब्लेम काय यायला लागलेले. तर आपण बघतोय की लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणजे व्यायामाचा अभाव आहे. बरेचसे लोक कधी एक्सरसाइज करत नाही. त्यांचं पूर्णपणे लाईफस्टाईल एका चुकीच्या पद्धतीने चाललेली असते. पुअर न्यूट्रिशन म्हणजे आपण जे काय अन्न खातो त्याच्यातून प्रॉपर हाडांना किंवा सांध्यांना जे काही मिळायला पाहिजे तर त्या गोष्टी सर्व मिळत नाहीत. तर हे एक कारण त्याच्यामध्ये आहे. व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी. व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे आपण पुढे पाहणार आहोत. तर व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी की जे कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन मध्ये काम करतं. जर समजा तुम्ही तुमच्या अन्नातून कॅल्शियम घेत असाल परंतु व्हिटॅमिन डी जर तुमच्या शरीरामध्ये इंटेक होत नसेल तर जे काही कॅल्शियम घेत आहे ते लीच आउट होते. तर ते प्रॉपर ऍब्सॉर्ब शरीरामध्ये होणार नाही. तर त्यामुळे व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी जर तुमच्या शरीरामध्ये असेल तरी जॉईंट आणि बोन हेल्थचा प्रॉब्लेम येत असतो. एक्सेस बॉडी वेट ज्यावेळेस तुमच्या शरीरावर म्हणजे ओव्हरवेट असतं किंवा ओबेस असतं तुम्ही तर त्यावेळेस जास्त ओव्हरवेट किंवा फॅटमुळं जॉईंट वरती प्रेशर येत असतो, हाडांच्या वरती प्रेशर येत असतो. एक प्रमाणापेक्षा जास्त भार जास्त केल्यामुळं कार्टिलेज वरती त्याचा परिणाम होत असतो. या सर्व गोष्टींमुळं आपले जॉईंट आणि बोन हेल्थ प्रॉब्लेम. रॉंग पोस्चर म्हणजे चुकीच्या पद्धतीने वारंवार एका पोझिशनला बसणं किंवा चुकीच्या पद्धतीनं आपण काम करत असणं. तर याही गोष्टी आपल्या आरोग्याचं म्हणजे हाडांचं किंवा जॉईंटचं आरोग्य राखण्यामध्ये चुकीचं होतात. त्याचबरोबर बरेचसे आपण लोक बघतो की जास्त वेळ स्क्रीनवर किंवा मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनवर किंवा सिटिंग लाईफस्टाईल त्यांची वेगळी असते. याचाही परिणाम होत असतो आणि जसं जसं वय वाढत असतं तसं तसं कॅल्शियम किंवा त्याची आपली त्या ठिकाणी जास्त गरज असते. तर त्या प्रमाणामध्ये आपण ते न्यूट्रिशन प्रॉपर न दिल्यामुळं बी आपलं त्या ठिकाणी हाडांचं किंवा सांध्यांचं आरोग्य हे वाढत असतं. तर जर समजा आपली हाडं मजबूत असतील, जॉईंट चांगले असतील तर आपण चांगल्या पद्धतीने करणार आहे. तर यासाठी प्रॉपर न्यूट्रिशन कुठलं आहे? तर समजा हाडांचं हेल्थ चांगले करायचं न्यूट्रिशन कोणतं देणं गरजेचं आहे? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅल्शियम आहे. ते आपल्याला 1000 मिलीग्राम पर डे तुम्हाला गरजेचं आहे. आहे तर ते आपल्या हाडांच्या किंवा सांध्यांच्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये जे काही सोर्सेस दिलेले आहेत खाली तर हे सोर्सेस आपल्या शरीरामध्ये एवढे खाण्यातून आपले येतीलच असं नाही किंवा ते प्रॉपर प्रमाणामध्ये येतीलच असं नाहीये. तर त्यामुळं जर समजा ह्यांचं समजा डिफिशियन्सी निर्माण झाली समजा आपल्या शरीरामध्ये तर हे कशातून होते आपले. तर आपण पाहू शकतो की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची जर कमतरता होते तर ते आपल्या शरीर अन्नातून आपलं ते येत नाही जे काय अन्न खातो त्याच्यातून. त्याचबरोबर चहा कॉफी म्हणजे ह्याचा विपरीत परिणाम जरी आपण कॅल्शियम घेत असलो तर त्याचा ऍब्सॉर्प्शन वरती परिणाम होत असतो. अल्कोहोलचा कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन वरती परिणाम होत असतो. जर समजा कोणी तंबाखू किंवा सिगारेट ओढत असेल तर त्याचा कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन वरती परिणाम होत असतो. जर एखाद्याची पुअर डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल तर त्याचाही परिणाम त्या ठिकाणी होत असतो. येस. आता आपण पाहू शकतो की फक्त हे कॅल्शियम जे आहे तर ते कोणत्या गोष्टीसाठी हाडं आणि आपल्या त्यांच्या मजबूतीसाठीच गरजेचं नाही. तर ब्लड क्लॉटिंग मध्ये कॅल्शियमचा महत्वाचा रोल आहे. मसल कॉन्ट्रॅक्शन किंवा हार्टबीट. तर काही लोकांना बीपीचा त्रास असतो म्हणजे त्या ठिकाणी कॅल्शियमची जरी कमतरता असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो. तर आपण शरीरामध्ये आपल्या बघतो की 99% कॅल्शियम हे कशामध्ये आपल्या हाडं किंवा दातामध्ये आहे. आणि 1% कॅल्शियम आपले जे काही सॉफ्ट टिश्यू म्हणजे मसल्स किंवा ब्लड फ्लुइड आपल्या रक्तामध्ये असतं. तर इतकं त्याचं म्हणजे 1% असलं तर ते खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्यानंतर मॅग्नेशियम जे आहे तर ते मॅग्नेशियम पाहू शकतो. जसं कॅल्शियमचा रोल आहे तसं मॅग्नेशियमचा रोल आहे त्या ठिकाणी. रेग्युलेट ब्लड प्रेशर रेग्युलेट करायचं असेल, बोन डेन्सिटी चांगली राखायची असेल तर मॅग्नेशियम हे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला गरजेचं आहे. तर आता आपण पाहू शकतो की जर समजा हे हाडांचं आरोग्य ज्यावेळेस व्यवस्थित राखलं जात नाही आपल्याकडून तर खूप सारे कॉमन प्रॉब्लेम आहेत. आता याच्यापैकी बरेचसे प्रॉब्लेम सर्वजण फेस करत असतात. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे जर समजा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता झाली तर सुरुवातीला ऑस्टिओपेनिया की ज्याच्यातून त्याची टेस्ट जर आपण केली तर ते सुरुवातीला आपल्याला लक्षात येतं. परंतु ज्यावेळेस ऑस्टिओपोरोसिस होतो त्यावेळेस आपली हाडं ही त्या ठिकाणी हाडांच्या मध्ये वेदना होत असतात किंवा आपण जर समजा कुठली अपघात झाला तर आपण लगेच हाडं त्या ठिकाणी आपण ब्रेक होत असतात. तर हे ऑस्टिओपोरोसिस आहे. त्यानंतर आर्थरायटिस म्हणजे तुम्हाला संधिवाताचा त्रास असतो. समजा त्या ठिकाणी सांध्यामध्ये वेदना होत असते. त्याचबरोबर कधी आखडलेपणा निर्माण होत असतो. सकाळी उठल्यानंतर परत एका ठिकाणी समजा बराच वेळ एका ठिकाणी बसल्यानंतर परत उठायचं असेल तर त्या ठिकाणी
सांध्यामध्ये वेदना होत असते. जॉईंट पेन आहे, त्याचबरोबर बॅक पेनचा त्रास बऱ्याच जणांना होत असतो, कारण चुकीच्या पद्धतीनं बसल्यानंतर गुडघ्यामध्ये वेदना. बऱ्याचशा जणांचं वजन ज्यावेळेस वाढत असतं त्यावेळेस गुडघे त्यांचे दुखत असतात. फ्रॅक्चर म्हणजे तुम्हाला समजा कमी कॅल्शियम असेल तर लगेच फ्रॅक्चर होणार आहे. सर्व्हायकल पेन, चुकीच्या पद्धतीने वारंवार मोबाईल किंवा स्क्रीन ते असेल तर सर्व्हायकल पेनचा प्रॉब्लेम. स्लीप डिस्क, आपल्या मणक्यामध्ये जे काही डिस्क असते तिथे समजा सरकल्यानंतर जे काही पायामध्ये मुंग्या येणे किंवा वेदना होणे, त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी या स्लीप डिस्कच्या माध्यमातून ह्या जे काही डिसऑर्डर आहे त्याच्या माध्यमातून होत असतात. गाऊट म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी युरिक ऍसिडचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये जर जास्त झालं तर तुमचे जे काय पायामधील बोटामध्ये जे काही वेदना, त्या ठिकाणी युरिक ऍसिड वाढत असतं जॉईंट्स मध्ये, तर तो गाऊट सारखा प्रॉब्लेम तो निर्माण होऊ शकतो. फ्रोझन शोल्डर, काही जे लोक डायबिटीज वगैरे ज्यांना असतो तर त्यांना जे काही खांदे आहेत त्याच्यामध्ये तो एक त्यांच्यामध्ये सिमटम्स असतो डायबिटीज वाल्यांच्याकडून. तर असे कॉमन जे प्रॉब्लेम आहेत तर ते बोन आणि जॉईंटच्या बाबतीमध्ये तुम्हाला होऊ शकतात जर समजा तुम्ही त्याचं आरोग्य व्यवस्थित नाही राखलं. परंतु या सर्वांचं समजा तुम्हाला ओव्हरकम करायचं असेल, त्याच्यावरती मात करायची असेल तर आपलं प्रॉपर न्यूट्रिशन इंटेक करणं हे खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी कॅल्शियम इंटेक हे खूप महत्वाचं आहे. तर ही जी टॅबलेट आहे कॅल्शियम, तर ती तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यात काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर जसं मी सांगितलं ह्या सर्व गोष्टी, तर 1000 मिलीग्रॅम पर डे तुम्हाला गरजेचं आहे. आणि महिला असतील तर त्यांना 1200 मिलीग्रॅम पर डे कॅल्शियम हे इंटेक झालंच पाहिजे. तर या सर्व गोष्टी आहेत. आता ह्याच्यामधून तुम्हाला काय मिळणार आहे कॅल्शियम मधून, या टॅबलेट मधून फक्त कॅल्शियमच मिळणार नाही, फक्त कॅल्शियम प्लस व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियम, हे जे तिन्ही घटक मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी की जे कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन मध्ये मदत करतात. तर ही गोळी दिवसातून तुम्ही 2 वेळा तुम्ही घ्यायचे. 18 वर्षाच्या पुढील ज्या व्यक्ती आहेत त्यांना घ्यायचे. तर ही गोळी तुम्ही दिवसातून घेऊ शकता. तर एका गोळीमधून तुम्हाला किती मिळणार आहे, तर एका गोळीमधून तुम्हाला 400 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळणार आहे, 150 मिलीग्रॅम तुम्हाला मॅग्नेशियम मिळणार आहे आणि व्हिटॅमिन डी 2.5 मिलीग्रॅम. म्हणजे 2 गोळ्या जर तुम्ही कॅल्शियमच्या दिवसातून इंटेक केलं तर 800 मिलीग्रॅम तुमचे इंटेक होणार आहे. आणि आपली जनरली गरज असते 1000 मिलीग्रॅम. म्हणजे आपलं जे फुलफिलमेंट आहे बाकीचं 200 मिलीग्रॅम आपल्या जेवणातून किंवा बाकीच्या ह्याच्यातून आपण शेक मधून बी, त्याच्यामध्ये आपण जो शेक घेतो त्याच्यामध्ये बी कॅल्शियम असतं, शेकमेट मध्ये बी कॅल्शियम असतं. तर या सर्व गोष्टी फुलफिलमेंट आपली 1000 मिलीग्रॅमची होती, आपलं चांगलं आरोग्य राहतं. तर कॅल्शियम टॅबलेट प्रत्येकाने इंटेक करायला पाहिजे. या कॉलवरती प्रत्येक जण असेल तर तुम्ही अजून जर कॅल्शियम टॅबलेट इंटेक केली नसेल तर तुम्ही एकदा वापर करून बघा. आणि दिवसेंदिवस जसं जसं आपलं वय वाढत असतं तसं आपलं कॅल्शियम हे कमी होत असतं, त्या ठिकाणी हाडं ठिसूळ बनत असतात. तर आपल्याला जे आपलं नंतरचं आयुष्य समजा चांगलं घालायचं असेल तर कॅल्शियम टॅबलेट इंटेक करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सांध्यांचं आरोग्य, तर त्यासाठी जॉईंट सपोर्ट. तर जॉईंट सपोर्ट मध्ये काय कंटेंट आहेत, तर ह्याच्यामध्ये ग्लुकोसामाइन आणि स्कुटेरिया रूट एक्स्ट्रॅक्ट आहेत. मिनरल्स मध्ये मॅग्नेज आणि कॉपर, की जे आपले सांध्यांचं आरोग्य चांगलं. तर आता ग्लुकोसामाइन हायड्रोक्लोराइड काय आहे त्याच्यामध्ये, तर एक प्रकारचं अमिनो ऍसिड आहे की ते नॅचरली आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होत असतं, की जे आपलं जे काय कार्टिलेज प्रोडक्शन स्टिम्युलेट करायचं काम करत असतं. की ते बाहेरून आपण इंटेक कशा कुठल्या आपल्या अन्नातून इंटेक होऊ शकत नाही आपल्याला, कारण त्याचा घटक नसतो. परंतु ही अशी गोळी एकमेव अशी गोळी आहे की त्याच्यामध्ये ग्लुकोसामाइन हायड्रोक्लोराइड आहे, की जे आपले शेलफिश वर्गीय आहेत, म्हणजे मासे आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही लॉबस्टर असेल, ओस्टर असेल, तर यासारखे जे काही मासे आहेत त्याच्या कवचातून ते ग्लुकोसामाइन एक्स्ट्रॅक्ट केलेलं असतं आणि ते त्या टॅबलेट मध्ये आहे. तर इतकं जबरदस्त आहे ते. तर तुम्ही त्याचे इंटेक करू शकता. तर त्याचं कशा पद्धतीने इंटेक करायचं तुम्ही, तर दिवसातून 3 टॅबलेट, सकाळी नाश्त्यानंतर, दुपारी जेवणानंतर, रात्री शेक नंतर किंवा जेवणानंतर तुम्ही इंटेक करायचे. ज्यांना कुणाला जॉईंटचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी 100% यूज करा. आणि ते 3 महिने तुम्ही कॅल्शियम आणि जॉईंट सपोर्ट हे 3 महिने ज्यावेळेस तुम्ही यूज करताल त्यावेळेस तुम्हाला याचा रिझल्ट 101% तुम्हाला लक्षात येईल. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं बोन आणि जॉईंटचं जर हेल्थ चांगलं राखायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने तुमचं आरोग्य चांगलं राखू शकता. येस, थँक्यू मॅडम. Yes, thank you, sir.